Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रासह देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एका मास्टरमाइंड महिलेला अटक करण्यात आली आहे. पेपर फुटीच्या प्रकरणात पुण्यातून झालेल्या कारवाईनंतर सर्वाधिक चर्चा होते ती त्यांच्यातील एका कनेक्शनची. या 3 महिलांनी संगनमत करत अनेकांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचं समोर आलंय. आता या महिलांनी पेपर कसा लीक केला, त्यांना कुणी मदत केली आणि या पेपर फुटीचा भांडाफोड कसा झाला याचीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं देशभरात कारवाईचा धडाका लावलाय. शुक्रवारी सीबीआयनं मनीषा हवालदार या महिलेला अटक केली. फिजिक्सचे प्रश्न लीक केल्याचा ठपका ठेवत मनीषा हवालदारवर कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयनं सखोल चौकशी सुरू केली असून यात काही नवी नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे. पण मनीषा हवालदारनं पेपरमधील प्रश्न कसे लीक केले ते बघूयात. एनटीएनं मनीषा हवालदारला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. त्यामुळे फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत हवालदार सहज पोहोचू शकत होती. याच प्रकरणात अटक झालेल्या मनीषा मांढरे सोबत मिळून तिनं फिजिक्सचे काही प्रश्न लीक केले होते. हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये असल्याचं आढळलं. त्यानंतर सीबीआयनं ही कारवाई केली. मनीषा हवालदार पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशालेत मुख्याध्यापक होती. विद्याप्रसारिणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेकडून हवालदारला आता या कारवाईनंतर निलंबित करण्यात आले. तसंच ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलंय. पण सीबीआयच्या कारवाईनंतर एक फॅक्टर नव्यानं समोर आलाय. आतापर्यंत पेपर फुटीच्या प्रकरणात अटक केलेल्या 3 महिला आरोपींचं नाव मनीषाच असल्यानं हा विषय चर्चेचा ठरलाय. 14 मे रोजी मनीषा वाघमारे, 16 मे रोजी मनीषा मांढरे तर 22 मे रोजी मनीषा हवालदारला सीबीआय कडून अटक झाली. पण या पेपर फुटीत मनीषा कनेक्शन कसं जुळून आलं होतं ते देखील समजून घेऊयात. मनीषा वाघमारेचं पुण्याच्या बिबीवाडीत ब्युटी पार्लर असल्याची माहिती आहे. तर मनीषा मांढरे पुण्याच्या शिवाजीनगरमधील मॉडर्न महाविद्यालयात 2002 पासून कार्यरत होते. इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी शिकवायची. अशा मांढरे वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये नियमित येत जात असत. त्याच ठिकाणी दोघींची ओळख झाली. सुरुवातीला सामान्य परिचय होता, नंतर हेच संबंध अधिक घट्ट झाले. मांढरेनं शिक्षकी पेशा आणि नोकरीच्या स्वरूपाबाबत मनीषा वाघमारेला माहिती दिली होती. मनीषा मांढरेला एनटीएनं नीट परीक्षेसाठी तज्ज्ञ म्हणूनही नेमलं होतं. त्यामुळे बॉटनी आणि झूलॉजीच्या प्रश्नपत्रिकांची मांढरेला चांगली माहिती होती. मनीषा वाघमारेची विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चांगली ओळख होती. याचाच फायदा घेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मांढरेनं वाघमारेची मदत घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुप्तपणे संपर्क करून वाघमारे आणि मांढरेच्या निवासस्थानी विशेष क्लास घेतले गेले असं सीबीआयला वाटतंय. मनीषा वाघमारेनं संगनमत करून याच प्रश्नपत्रिका आणि उत्तरही परीक्षेपूर्वीच 27 एप्रिल 2026 रोजी मिळवली होती. मनीषा वाघमारेनं मित्र धनंजय लोखंडेच्या माध्यमातून नाशिकमध्ये समुपदेशनाचा व्यवसाय करणाऱ्या शुभम खैरनारशी संपर्क साधला. त्याला पेपर पुरवले. कारवाई होऊ नये म्हणून मनीषा वाघमारेनं हे सगळे पुरावे नष्ट सुद्धा केले असाही सीबीआयला संशय आहे. तर मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरेंचे संबंध देखील जुने असल्याचं दिसून आलंय. आतापर्यंत या मनीषांसह सीबीआयनं देशभरात 11 जणांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रात आतापर्यंत 7 जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. आता यामध्ये कुणाकुणाची नावं आहेत त्यावरती एक नजर टाकूयात. सीबीआयनं महाराष्ट्रातून शिवराज मोठेगावकर, PV कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांना अटक केली. तर दुसऱ्या राज्यातून दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, यश यादव यांना अटक केली होती. आणि आता महाराष्ट्रातल्या पुण्यातूनच मनीषा हवालदारवर अटकेची कारवाई झाली आहे. तर लातूरमधील डॉक्टर शिरुरे साक्षीदार झाल्याची माहिती आहे. म्हणजेच मनीषा हवालदारची अटक ही या प्रकरणातली 11वी अटक आहे. या प्रकरणात सीबीआयनं देशभरातील विविध ठिकाणी छापे मारत अनेक महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केलेत. लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये प्रश्न पुरवणाऱ्या दलालांनाही ओळखून सीबीआयनं अटक केली आहे. सीबीआयनं शुक्रवारी लातूर शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांच्यानंतर आणखी 3 डॉक्टरांची चौकशी केली आहे, ज्यामध्ये 2 आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि एका बालरोग तज्ज्ञाचा समावेश आहे. या सर्वांचे
PV कुलकर्णी सोबत असलेलं कनेक्शन समोर आलंय। पण या प्रकरणात RCCच्या मोठेगावकर नंतर सर्वाधिक चर्चा होते ती या 3 मनीषांची। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। पेपर फुटीच्या प्रकरणात या 3 मनीषांच्या मागे आणखी कुणाचा हात आहे का? CBI तपासात आणखी कोणता मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। Facebook आणि X वरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।